माणसाच्या जवळ काही वैभव आहे आणि गळ्यात तुळशीची माळ नाही, माणूस शोभत नाही मला. म्हणून माळकऱ्याकडे बघताना सुद्धा जरा लोक विचार करून होतात. माळ दिसाली गळ्यात, माळ दिसायला काय, कपाळाला बुक्का दिसायला, गंध दिसायला, त्याचा एक वेगळ्या प्रकारचा असा प्रभाव आहे मला. तुम्ही म्हणाले काय होते गंध लावले, आता काय सांगू तुम्हाला, काय सांगू. या गंध लावण्याचे फार फायदे आहेत. मला आपण सांगायचंय तर मी गंधात शिरलो म्हणून सांगायला. गंध लावण्याचे फायदे तुम्ही बघितलं काय, हे सडक असते की नाही, सडकेच्या काट्यानं काही झाडं राहतात बघा, त्या झाडाला एक पांढरा पट्टा ओढलेला राहते आणि एक लाल पट्टा. काय होते त्याच्यानं, निशाणी कर, त्याच्यानं काय होते, निशाणी कर, निशाणी कर. त्याचा अर्थ काय होते, हा हे मला हे पाहिजे होतं. हे तांदूळ खाऊन डोकं चालणार आले. त्याला लाल पट्टा आणि पांढरा पट्टा लावला, कसल्याही माणसाची मजाल नाही महाराज त्याला तोडायची. ऐका का, याला लाल पट्टा लावलाय, झाड सरकारी आहे, याला हात लावायचा नाही. मला सांगा, सरकारनं लाल पट्टा लावला तर झाडाला हात लावायची कोणी मजा नाही. ज्यानं गोपीचंदन लावला, यमाची तरी काय मजा नाही त्याला हात लावायची. आमच्याकडे तुळशीची माळ, गोपीचंदन, बुक्का हे मोठे आदराचे स्थान आहेत. हे आमचं लेण आहे, आमचा शृंगार आहे. मुद्दा असा चालला होता आपला, खरंच राम राम म्हणल्यानं काही फायदा आहे का, कौग यानं म्हणून म्हणून त्यानं म्हणायचं. तुकाराम महाराजापर्यंत ही प्रश्नावळी गेली आणि तुकाराम महाराज विचारले की महाराज तुम्ही राम राम म्हणता, कारण तुमचं भजनच राम कृष्ण हरी इथून सुरू होते, काही फायदा आहे का राम राम म्हणण्याचा, का उमर एकूण एकाचं बघून म्हणाले ते लोक. काही काय आता तुम्ही बघा ना, वारकरी एकूण एकाला भेटलं की रामकृष्ण हरी म्हणतो. तुम्हाला सांगतो, तुम्ही बाकी काही म्हणा, त्या माणसाची काही ना काहीतरी ओळख येते, पण रामकृष्ण हरी म्हणल्यावर काहीच ओळखे ना, हे माणूस आहे एवढंच कळतं. म्हणून तुम्हाला म्हटलं की आम्ही डोळ्यानं जे बघतो, रामकृष्णाच्या डोळ्यांनी बघतो. म्हणून राम राम म्हणण्याचे काही फायदे आहेत काय, त्याच्यानं काही घटते काय, तर तुकाराम महाराजांनी राम राम म्हणण्याचे फायदे या अभंगामध्ये सांगितले. सरळ साधा सोपा. काय होते राम म्हणलं तर काय होते हा प्रश्न, त्याचं उत्तर तिथंच. राम म्हणता रामची होईजे. दुसरा प्रश्न कसा होते, तोंडानं कोणाचे नाव घेतल्यानं तसं होते का महाराज, होत नाही. कसं होईल, आता माझं नाव चंद्रकांत आहे, आता तुम्ही चंद्रकांत म्हणलं तर चंद्रकांत होता का, होत नाही. कसं होईल, कोणाचंही नाव घेतलं तर त्या नावासारख्या त्या व्यक्तीत बदल कसा होईल, असं होत नसते. हेही खरं आहे आणि होते हेही खरं आहे. होत नसते हे कशावरून खरं आहे, आपला तसा अनुभव आहे. आपल्या नावाचा उच्चार केल्यानं कोणाचंही काही होत नाही मला, पण राम नामाचा उच्चार केला तर बदल होतो. 3 प्रकारचे बदल होत असं सांगतो. एक, तन राम होते, म्हणजे तनानं राम होता येते. तन म्हणजे कळालं, हे शेतात सांगणार मी, आपलं शरीर. हा, तन म्हणजे शरीरानं राम म्हणता येते. नंबर 2, मन राम होते, मनानं राम होता येते. ज्याला तनाने होत आहे ना, मनाने होत आहे ना, त्याला गुणानं होत आहे. राम होण्याचे 3 प्रकार आहेत. आता तुम्ही कशानं होता बघा, गुणानं होता की कसं करता. तर तनानं शरीरानं राम होता येते, दुसरं मनानं राम होता येते, तिसरं गुणानं राम होता येते. आणि या 3ही प्रकारानं राम व्हायचे रस्ते तुकाराम महाराज सांगितले. कोणते रस्ते आहेत आपण याचा विचार करू आणि रामाचं स्मरण केले कसं होते. आणखी एक गमत सांगतो तुम्हाला. मूळ, रकार, आकार आणि मकार हे 3 आहेत. याच्यामध्ये सूर्यबीज आहे, चंद्रबीज आहे आणि अग्निबीज आहे. निजानंद महाराज असल्यामुळे मला लक्षात आहे हे 3ही बीज आहेत. आणि हे 3 बीज याच्या असल्यामुळं रामाला अक्षर म्हणत नाहीत, रामाला बीजमंत्र म्हणतात. राम राम हे मातू, याला शब्द समजू नका, काय ना, समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणून नाही रिंगा, संत नवती जगा मानसाद्या सारी गे. काही वस्तूला सोन्याला धातू समजू नये, सोनं हे श्रेष्ठ आहे, मांगल्याचं प्रतीक आहे महाराज. म्हणून आमचं शास्त्र सांगते की सोन्याची चोरी करू
करू नये, सोनं दान करावं. लोक म्हणतात कोणाला करावं, कोणालाच करू वाटलं गेलं तर आपला फोन नंबर लिहून घ्या. उगाच काही सांगता तुम्ही सोनं दान करावं. काय होते सोनं दान केल्यानं? तुम्हाला सांगतो ना सोनं दान केलं तर काय. कनकदान कांती निर्मळू, चंदनदान सदा शीतळू, जन्मोजन्मी प्राणिया. आत्ताच्या या जन्मामध्ये माणसं तुम्हाला गोरेपान दिसले की नाही? गोरेपान या लोकांनी पहिल्या जन्मात सोनं दान केलं म्हणजे गोरेपान आहे. आता जे काळे दिसत की नाही तुम्हाला, याईनं सोनं चोरलंय कोणाचं. आता काळ असलेल्या माणसाला पुढच्या जन्माचं गोरं वाटलं असेल तर सरळ सरळ उपाय आहे. काय दान करा? सोनं दान करा. आणि कशी आहे माता, दान सुद्धा सत्पात्री घडावं ना. सोनं दान केलं की माणूस सुंदर होतो असं नामदेव महाराज. कनकदान कांती निर्मळू, चंदनदान सदा शीतळू. चंदनाचं दान केलं की शीतलता आलते. म्हणजे काही काही लोकांच्या अंगाची भलती आग होते हो. याने चंदन दान केलं नाही महाराजांनी, भलती आग होते. एक माणूस मला भलतीच अंगाची आग व्हायली म्हणला डॉक्टरला. डॉक्टरने काही खाल्लाच काय, काहीच खाल्लं नाही. मग कशानं आग व्हायली? ती शेजाऱ्यानं बिल्डिंग लई मोठी बांधली हो म्हणला. आता तुझी आग कधी शांत होईल? बिल्डिंग पडल्यावर शांत होते म्हणतात. तोपर्यंत अशा कामाचं नाही. शरीराला शीतल ठेवण्याकरता चंदनाचं दान करावं असं शास्त्र सांगते. म्हणून आम्हाला तनानं राम म्हणता येते, मनानं राम म्हणता येते आणि गुन्हा विसरू नका, तुम्ही विसरू नका. या तिन्ही गोष्टीनं राम म्हणता येते. आता दुसरा प्रश्न आहे, तनानं राम होण्यासाठी काय करावं लागतं? मनानं राम होण्यासाठी काय करावं लागते? आणि गुणानं राम होण्यासाठी काय करावं? हे तर सांगावं लागेल ना सगळं. उभं होते म्हणून तुम्हाला सांगून मोकळं झालं तर कसं जमत? याची काही प्रॅक्टिकली सांगावं लागेल. नुसती थिअरी सांगून कसं लागतं? नुसत्या थिअरीचे पूर्ण मार्क पडत नसतात, पोरगं नापास होते. त्याचं प्रॅक्टिकल काय, कसं करावं लागेल? तनानं राम होण्याकरता म्हटलं काय करावं लागेल? बरं काय करावं लागेल ते पुन्हा सांगा. माझं कोणी राम झाले का त्याचं नाव सांगा. त्यानं काय केलं ते आम्हाला सांगा. तुकाराम महाराज बोलतात, अयोध्येचे लोक राम राहिला मानसी, ध्यानी चिंतनी दयासी. राम मोय त्याशी संदेह नाही भरवसा. अयोध्येचे लोक राम झाले सकळे, स्मरता जानकी. राम रूप झाले कपी. हे तनानं राम होता येते. कौसल्या माता राम झाली. का राम झाली? त्याचं उत्तर आहे गर्भात राम होता. आणि महाराज राम गर्भातच येतो, गर्भात येईना. राम गर्भात होता, गर्भात राम असल्यामुळं कौशल्या मातेला डोहाळे विचारायला गेले. राजा दुसरं आमचं शास्त्र सांगते, जी स्त्री गरोदर आहे तिच्या नवऱ्यानं तिला विचारायचे असतात. त्याला काय म्हणतात? डोहाळ्यासमोर. आता हे नवऱ्याला कळलं गेल्यावर त्याला काय हे काम आहे नवऱ्याचं, किंवा विचारायचं बा तुला काय इच्छा आहे, तुझी काही अपेक्षा आहे काय? नवऱ्यानं जाऊन बायकोला विचारतो बा काय करू? बायको एवढंच बोलली, तू काळ कर. दुसरं काही करू नको. विचारायला तो पाहिजे ना. दशरथ राजानं तिघीला डोहाळे विचारले की नाही? कैकेयीला विचारले, सुमित्रेला विचारले आणि कौशल्यला विचारले. काय काय डोहाळे सांगितले या बाहेर? कैकेयी काय म्हणली? ज्येष्ठाशी धाडावे दुरी दिगंतरा, नाही समाचारा त्याचा अन्ना. माझे डोहाळे येते की वडील पोराला वनात वाट लावा आणि माझ्या पोराला राज्यावर बसा. असं कोण म्हणली? कैकेयी म्हणू लागली. तुम्ही असं समजू नका की कैकेयी संपली. कैकेयी संपली नाही. कालच्या नगरपालिकेत कैकेयी फार फिरली. काही चाललं नाही ती गोष्ट वेगळी, पण कमी नाही. अजून कैकेयी रूप बदललाय. वृत्ती तेच आहे मला, वृत्ती तेच आहे. कैकेयी सांगते की रामाला वनात वाट लावा. कैकेयी बदनाम झाली.
कैकई नुसती बदनाम झाली, कैकईचं नाव सुद्धा बदनाम झालं. आता एवढ्या माता भगिनी भेटल्या, याच्यात कैकई कोणाचं नाव आहे? कोणाचंच नाव नाही. पण तुम्ही शोध मोहीम सुरू करा की एखाद्या बाईचं कैकई नाव असलं तुम्हाला कळलं. बाईचं कैकई नाव ठेवीतच नाही, कैकई असली तरी ठेवणार. नाव बदनाम होऊन गेलं, नाव गेलं. कैकईचं नाव जरी बदनाम झालं ते कैकईची बदनामी जगाने केली महाराज, रामाला नाही. राम वनवासातून आले, वार्ता कळली अयोध्येमध्ये की राम येत आहेत, राम येत आहेत. काही काय कळलं राम येत आहेत. आणि रामानं सांगितलं, विचारलं सेवक वगैरे होते, तुम्हाला कुठं जायचे? मला बाकी कुठंच जायचं नाही, अगोदर कैकई मातेच्या महालात मला जायचे. नाही म्हणले महाराज, तुमची आई कौशल्य आहे आणि ती वडील आहे आणि तिकडे जाणं आपलं रीत राहते ना. आपल्या लग्न कार्यामध्ये गुलाब कोणाला आधी लावा, त्याला अजिबात अक्कल नाही. रुसून बसतात माणसं ते. तुम्हाला माहित नाही का? मला म्हणजे मला चेकट्याला माहिती असं काही लग्नामध्ये मला मी एकदा ते शेवंतीला गुलाल लावा घेतला होता, लहानपणी जुनी गोष्ट. ते गुलाल उठून लावला, मला काय माहिती याच्यात मान राहते ते. मी एका लावलं, ते म्हणजे नाही गोंधरावर लावा, मी गोंधराकडे गेलो, नाही ते भीमरावर लावा, मी भीमरावकडे गेलो, ते दसकटावर लावा. मी गुलाल खाली ठेवून दिला, आजपासून मी या कार्यक्रमाचा गुलालच लावला. सगळ्याचं मान. आणि इतक्यावर कोणी लावल्यावर बाकीचे रुसून बसले की असं कसं झालं, असं नाही चालत. म्हणजे कौशल्य रामाने सांगितलं, मला याच्यातला शानपणा तुम्ही शिकू नका. मला कळते कोणाच्या घरी होते, मला कैकई मातेकडे जायचे. निघाले मला, कैकईला कळालं राम आपल्याकडे दारात उभे होते. रामाला बघितल्याबरोबर कैकईनं असा पदर घेतला आणि तोंडावर टाकला, खाली मांडले. राम म्हणले, आई हे काय, हे काय? मी आलो, कोणताही मुलगा आईच्या समोर गेल्यावर आईनं काय करायला पाहिजे? त्याला हृदयाला लावायचं. आणि हा मुलगा काय असं म्हणजे श्रीनगरला जाऊन आला नव्हता. 14 वर्षाचा वनवास करून परत आला. मला पळत जाऊन कैकेयीला मिठी मारायला पाहिजे होती, पण तोंडावर पदर घेतला आणि खाली मान घातली. राम म्हणाले, आई हे काय पद्धत आहे तुझी, असं का करतेस? पदर काढ, मी नमस्कार करतो तुला, मला आशीर्वाद दे, मला आशीर्वाद. कैकेयी म्हणाली, मी तुला काय आशीर्वाद देऊ? तुझी जननी ती आहे. रामाचे शब्द आहे का? रामाची जननी कौशल्य आहे, रामायणाची जननी तू आहे. कौशल्यामुळे जगाला राम कळाला आणि तुझ्यामुळे जगाला रामायण कळालं. आई, तू रामायणाची जननी काढ, तोंडावरचा पदर काढ, मला दर्शन घेऊ दे. म्हणाले, नाही नाही, मी तुला काय तोंड दाखवू, मी पापी आहे, मी वाईट आहे. रामानं त्याचं समर्थन कसं केलं बघा. राम म्हणाले, तू पापी असूच शकत नाही. सगळं जग मला पापी म्हणाले, महाराज सुद्धा म्हणाले, त्या महाराजाला अक्कल नसेल. सगळे लोक कैकेयीला वाईट म्हणतात, दुनिया म्हणू दे, कोणी तुला वाईट म्हणते, पण मी सिद्ध करून दाखवतो की तू वाईट नाहीस. या सृष्टीमध्ये सगळ्यात चांगली तू आहेस, पूर्ण सृष्टीमध्ये सगळ्यात चांगली तू आहे. कैकेयी म्हणाले, असं कसं म्हणतात, असं कसं म्हणतोस तू? मी चांगली नाहीच आहे, मी वाईट आहे, पापी आहे. त्यावेळेस रामानं जे उत्तर दिले ते ऐका. राम म्हणाले, आई, तू तुझ्या तोंडानं काही म्हण, पण खरंच जर तू पापी असतीस तर भरतासारखा भक्त तुझ्या पोटी जन्माला आला नसता. मग तोंडावरचा पदर काढला मला कैकेयी मातेनं. आणि मग रामाचं काय सांगितलं, स्वागत केलं. कारण मला सांगतात, कैकेयी सारख्याला सुद्धा रामानं एवढा आदर केला. कौशल्या तर रामाची जननी होती. तुकाराम महाराज लिहितात, राम रूप केली रामे कौशल्या माऊली. कौशल्या माता रामरूप झाली आणि रामरूपामध्येच ते बोलणं केले. कौशल्याला डोहाळे विचार, कैकेयीनं डोहाळे हे सांगितले, सुमित्रेनं सांगितलं, वडिलांची सेवा आरनिशी, वडिलांची सेवा माझ्या मुलानं करावी, हेच मला द्या. सुमित्रेला दिलं. तर कौशल्याला विचारलं, तुझे डोहाळे काय? तिचे डोहाळे विचारले. ती काय म्हणली, आणि रे धनुष्य